मित्रांनो, अक्षयतृतीया महाउत्सव सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे बघा. आणि आजचा दिवस आहे खास. आज इथे रंगली आहे जबरदस्त ढोल ताशा स्पर्धा. आणि बघा हे सगळे आपल्या दमावरच्या टीम्स किती चांगला परफॉर्मन्स करत आहेत मित्रांनो. प्रत्येक टीम आपला जोश, आपली ताकद, आपली परंपरा दाखवत आहेत बघा. आणि मैदान पूर्ण भरलं आहे आणि वातावरण अगदी दणाणून गेलं आहे मित्रांनो. हे बघा, हा फक्त ट्रेलर आहे मित्रांनो. खरी धमाल तर पुढे आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण आजचा अनुभव तुम्हाला अंगावर रोमांच आणणारा आहे मित्रांनो. हे बघा, ह्या सर्व टीम आल्या आहेत. 8 टीम आहेत. 8 टीमचा परफॉर्मन्स मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मित्रांनो, आज खास करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे आपल्या संगीता वहिनीच्या त्या सुंदर टोप्या, राधाकृष्ण नाव लिहिलेल्या या टोप्या. एका बाजूला राधाकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला मोरपीस. खरंच अप्रतिम आणि मनाला भिडणारी कल्पना मित्रांनो. हे बघा, एका बाजूला मोरपीस, एका बाजूला राधाकृष्ण. हे बघा, अप्रतिम टोप्या आहेत मित्रांनो. पुढे आणि धमाल आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राधाकृष्ण प्रतिष्ठान तिरवडीतर्फे सौंदर्य मित्रांनो दाखवतो तुम्हाला. मंडळ दाखवतो, पोस्टर लावलं आहे. आपले आधारस्तंभ आणि हे सर्व ते सदस्य आहेत मित्रांनो. हे बघा, आणि श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान रजिस्टर तिरवडी. श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान आपले आधारस्तंभ. राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा. आज स्पर्धेचा कार्यक्रम आहे खास. पारितोषिकं कोणी कोणी दिले आहेत त्यांची नावं आहेत. हे बघा, हे द्वितीय पारितोषिक, हे तृतीय पारितोषिक. श्री तारामती ताई इंदुरकर प्रतिष्ठान रत्नागिरी. संस्थापक श्री दयाराम दादा हरी इंदुरकर आणि परिवार. राधाकृष्ण संपूर्ण कार्यक्रमाला भरघोस देणगी दिल्याबद्दल त्यांनी देणगी दिलेली आहे. आणखीन मोहनराव बाजीराव इंदुरकर सर्वोत्कृष्ट ढोल ताशा झांज वाजक निशान बाळकृष्ण पतराव इंदुरकर. द्वितीय पारितोषिक वनिता सहदेव इंदुरकर, कलाश्री सहदेव रघुनाथ इंदुरकर यांच्या स्मरणार्थ आहे. तर मित्रांनो, स्क्रीन लावलेले आहे आता. यांचा कार्यक्रम चालू होणार आहे. सुरुवात आहे ते महेशजी इंदुरकर प्रोजेक्टर लावतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सगळी बक्षिसं लावलेली आहेत बघा मित्रांनो. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक. तर मित्रांनो, नाव नोंदणीसाठी टीम यायला लागल्या आहेत. माहिती संपर्क साधा. संघ आलेले आहेत जो त्यांची नाव नोंदणी करायची आहे. आणि इकडे एका बाजूला महाप्रसादाचा कार्यक्रम मित्रांनो. हे बघा, महाप्रसाद चालू आहे. आता संघ एक एक जण यायला लागलेत. एंट्री चालू आहेत संघांच्या. कंटिन्यू राहा मित्रांनो. या पंचवार्षिक यशस्वी दौऱ्यानंतर आम्ही हा जो बॅनर लावला आहे तुमच्या समोर सर्वांसमोर आम्ही आलो आहोत. आमच्या एका एका शब्दावरती तुमच्या या पाठिंब्यामुळेच आज आम्ही इथे आहोत. आमच्यामुळे हे आहेत आणि यांच्यामुळे आम्ही आहोत. तर मी सन्माननीय देणगीदारांना या छोटेखानी कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो की श्री तारामती ताई प्रतिष्ठान, श्रीमती तारामती ताई इंदुरकर प्रतिष्ठान रत्नागिरी यांचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत दयारामजी इंदुरकर यांनी इथे मंचावरती यायचंय. दयारामजी इंदुरकर. दुसरे युवा होतकुरू देणगीदार जे सदैव आमच्या पाठीशी राहिलेत हे संदीप आणि संतोष सहदेव इंदुरकर. बंधुत्वता असावी तर यांच्यासारखी दोघांनी एका शब्दावरती आम्हाला सहकार्य केलंय. संदीप इंदुरकर. यानंतर आमचे मुंबई पोलीस मधील
सुयोग इंदुलकर तसेच त्यांचे वडील बाळकृष्ण इंदुलकर यांना मी प्रचार करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. यानंतर या कार्यक्रमासाठी आपलं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या स्मरणार्थ असं आम्हाला भरघोस देणगी दिली होती. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून दिलीप इंदुलकर यांनी असं व्हायचंय. यानंतर आमचे स्थानिक अध्यक्ष रवींद्र इंदुलकर, यानंतर मुंबई अध्यक्ष संदीप इंदुलकर, यानंतर आमच्या एका कॉलवरती एका रात्री तयार झालेत असे आमचे श्यामसुंदर इंदुलकर, दिगंबर इंदुलकर आणि दीपक आनंद इंदुलकर यांनी असं नसतं व्हायचंय. अजून एक आमचे श्रीराम इंदुलकर यांनी एक दिवस पण नाही, फक्त एका तासात आम्हाला देणगीसाठी प्रोत्साहन दिलंय आणि त्यांनी देणगी भरघोसाची देणगी दिली. असे श्रीराम इंदुलकर मुंबई पोलीस यांनी असं व्हायचंय. यासोबतच जे सर्व छोटे मोठे आमचे देणगीदार आहेत जे आम्हाला सतत पाठिंबा देतात, या सर्वांचे मनापासून धन्यवाद. फक्त मी औपचारिकता म्हणून आमचे सन्माननीय देणगीदार आणि यांचे स्वागत करत आहोत. सोबतच प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमोद इंदुलकर, उपाध्यक्ष तेजस इंदुलकर, सचिव मी स्वतः रेगन इंदुलकर, उपसचिव चंद्रशेखर खानविलकर आणि खजिनदार आमचे अशोक इंदुलकर, उपखजिनदार प्रताप इंदुलकर या सर्वांसहित मी इथं शाल व श्रीफळ देऊन तुमची ओळख करून दिली आहे. शाल व श्रीफळ देऊन यांचे सन्मान करत आहोत. सुमोद इंदुलकर. आमचे सन्माननीय ज्येष्ठ आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणादायी आणि तिरेवडे गावचे ज्येष्ठ आमचे दयाराम दादा, आपल्या सर्वांचे लाडके, यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमचे अध्यक्ष सुमोद इंदुलकर यांना प्रचार करत आहे की त्यांनी यांचा टाळ्यांच्या कडकडात यांचे स्वागत करण्यात यावे. यांनी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे मुलाचे. यानंतर तेजस इंदुलकर उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो की यानंतर महेश इंदुलकर यांना मी विनंती करतो की रवींद्र इंदुलकर आमचे स्थानिक अध्यक्ष, यानंतर सुमोद इंदुलकर यांना विनंती करतो की तेजस इंदुलकर यांना विनंती करतो की बाळकृष्ण इंदुलकर यांचेही स्वागत करावे. यानंतर दिलीप इंदुलकर यांच्या स्वागतासाठी मी महेश इंदुलकर यांना विनंती करतो. यानंतर सुमोद इंदुलकर यांना विनंती करतो की दीपक इंदुलकर यांचे स्वागत करावे. पुढील तेजस इंदुलकर यांनी दिगंबर इंदुलकर यांचे स्वागत करावे. शाळेच्या कडकडे स्वागत करा, प्रोत्साहन द्या त्यांना. यानंतर श्यामसुंदर इंदुलकर यांचे स्वागत महेश इंदुलकर यांनी करावे. आमचे गावकरी ग्रामस्थ यांनी त्वरित मैदानावरती जायचं एक नारळ तिथे ठेवून उद्घाटन कार्यक्रम आपल्या स्पर्धेला लगेच सुरुवात करत आहोत. पंचांनी त्यांची नियमावली वाचून दाखवली आहे, सर्व संघांची शंका दूर केलेली आहे. जर काय असेल तर आपण आहोतच सोबत, तोपर्यंत मैदानावरती यायचं आहे. धन्यवाद. ढोल पथक शेंडे, नवलादेवी ढोल पथक शेंडे यांचा संघ आपली संपूर्ण टीम घेऊन प्रत्यक्ष या ढोल वादनाच्या स्पर्धेमध्ये उतरतोय. यादी वाचून दाखवतोय मी. यानंतर 2 नंबरचा संघ असेल नवतरुण गणेश ढोल पथक पन्हाळे, रामेश्वर रवळनाथ ढोल पथक तळगाव, श्री महापुरुष
पाटी मिऱ्या रत्नागिरी हा चौथा संघ असेल. त्यानंतर श्री आई गुप्तादेवी ढोल पथक तामाने. त्यानंतर 6 नंबरचा ढोल पथक स्पर्धक असेल भावकादेवी ढोल पथक तिरलोट. आणि 7वा ढोल पथक स्पर्धक असेल श्री देव स्थानेश्वर ढोल पथक शिवणे बुद्रुक. तर सर्व ढोल पथक संघांचे इथे सर्वांचं स्वागत आणि पहिल्या ढोल पथकासह आपण स्पर्धेला सुरुवात करतोय. धन्यवाद. इथलं सर्व उपस्थित संघांचं इथे स्वागत करत आहोत श्री राधाकृष्ण प्रतिष्ठानतर्फे. तसेच जे पंचकृषीतून आलेले आमचे प्रेक्षक वर्ग भरभरून प्रतिसाद देत आहात गेली 5 वर्ष आणि ह्या ऐतिहासिक पंचवार्षिक वर्षाचे तुम्ही साक्षीदार होत आहात. अतिशय आनंद होत आहे आणि तुमचा अभिमान वाटत आहे आम्हाला की तुम्ही आम्हाला गेली 5 वर्ष साथ देत आहात. याही वर्षी आम्ही धन्यवाद. खूप कमी वेळात आपण तयार होऊन आलात. या हरिना सप्ताहाची सुरुवातही वारकरी संप्रदायाच्या दिंडीने झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय ते राधाकृष्ण मंदिर आणि आजही या कार्यक्रमाची ढोल पथकाची सुरुवात होत आहे वारकरी सांप्रदायिक वेशभूषेने. धन्यवाद. शेडे मोरया. आणि गाजवादक यांनी रिंगणामध्ये प्रवेश केला आहे. पहिला तासावादक धन्यवाद. राधा स्पर्धेला सुरुवात. त्यावरती नसताना नौकरून ढोल पथक सेडेचे हे जुगरबाज एकदा जोरदार ताली आहे यांच्यासाठी. जोरदार ताली आहे.
पन्हाळे. आपण येथे येऊन आपली मराठी अस्मिता जपलात, पारंपरिकतेचा तुम्ही खरोखरच शिवाजी महाराजांच्या काळात मावळे दिसत आहात आज. एकदा टाळ्यांच्या कडकडासोबत करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे जसे पडद्याला वाजवत होते, आज त्यांनी येथे तसं प्रदर्शन केलं आहे. धन्यवाद. तुम्ही येथे येऊन आपली कला सादर केलात. श्री राधाकृष्ण प्रतिष्ठानतर्फे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. मुंबईवरून खास आलेले विजय विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत आपली एंट्री सादर करताना सोबत मागून हरिवाला कोंबडा आलेला आहे. हरिवाला कोंबडा वारकरी संप्रदायाचे ढोल पथक इथं आलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट असं त्यांनी वेशभूषा पण केलेली आहे. लोकांचं खरंच मन आकर्षून घेण्याचं काम केलं ते रामेश्वर ढोल पथक या संघानं. ही वेशभूषा केलेली आहे, वारकरी संप्रदाय वेशभूषा. खरंच आता विठ्ठल रुक्मिणी आणि ते वारकरी इथे आपले वारीला जातात, त्याप्रमाणे असं इथे ढोल पथकाचं प्रदर्शन करतोय तो रामेश्वर ढोल पथक. सुरुवात केलेली आहे. सुरेखाची सुरुवात कर रहे तळगाव राजापूर रामेश्वर रवण ढोल पथक. ते वाजवायला सुरुवात केली आहे ते रामेश्वर रवण ढोल पथक संघानं तळगाव राजापूर या संघानं सुरेख सुरुवात केलेली आहे. वारकरी संप्रदायाची वेशभूषा म्हणजे विठ्ठल जणू काही आपल्या वारकऱ्यांना काही याचा संदेश देत आहे. याप्रमाणे करतोय तळेगाव संघ उत्साह वाढवण्याचं काम करतोय ग्रामस्थ आणि प्रेक्षकांमध्ये. बाकी आणि शेवटी 2 मिनिटं बाकी आणि रामेश्वरला सादर करायचं आहे. सर्व ग्रामस्थ आणि प्रेक्षक आपला शेवटच्या काही मिनिटांचा जल्लोष बघण्यासाठी उत्सुक आहेत. आणि इथे आपला वेळ पूर्ण झालेला आहे रामेश्वर ढोल पथक संघाचा. आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन केलंय ते रामेश्वर ढोल पथक तळगाव या राजापूर या संघानं. ग्रामस्थ आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे, कुठलाही संघ आपला इथे वाजवण्याचं प्रदर्शन करतो त्याला प्रतिसाद किंवा जोश देण्याचं काम हे आपण करायचं आहे. 2 टाळ्या वाजवण्यानं आपलं काही कमी होत नाहीये.
समोरचा संघ तेवढा उत्स्फूर्तपणे आपलं काम करू शकतो. तर कृपया आहे जे क्लर्क होते मंगेश सुर्वे यांनी इथे येऊन विशेषतः सांगितलं आहे की हे खारेपाटण कॉलेजचे विद्यार्थी आहेत. धन्यवाद त्यांची ओळख करून दिल्याबद्दल मंगेशजी. सोबतच रामेश्वर आळा ढोलपथक तळगाव आपण इथे येऊन आपली कला सादर केल्याबद्दल श्री राधाकृष्ण प्रतिष्ठानतर्फे आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही. वासुदेव जी राधाकृष्णाला आमच्या मयूरपंख मोराची पिसे प्रिय आहेत तीच तुम्ही इथे येऊन आला. साक्षात असं वाटतंय की तो छोटा बाळकृष्ण आमचा इथे नाचत आहे. धन्यवाद या सर्व एकत्रित संगीत नृत्यासाठी जोरदार टाळ्या. स्टार्ट झालेलं आहे ते महाबोलेल पीटी मेरे असा करता टायमिंग आणि सुरुवातीलाच काहीसा उत्कृष्ट असा जोश दाखवत आहेत. ग्रामस्थ आणि प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्याने त्याचं स्वागत करायचं आहे. उत्कृष्ट असं सुरुवात केलेली आहे. महाबोलेल पीटी मेरे असा गाणे आणि उत्कृष्ट जोश दाखवत आहेत. साक्षात महादेवाचं इथे जोरेस गाऊन सर्वात ढोल वादक बंधू वेळामध्ये भरपूर काही त्यांना प्रदर्शित करायचं असू दे. 10 मिनिटं
धन्यवाद। ने सुनाती रहेगी यारो, तभी तो यह महफिल सजेगी जब आप तालियां जोरों से बजाओगे। धन्यवाद रत्नागिरी भाटीवीरा संघ, आपण एवढ्या दूरवरून आलात, विशेषतः आपले आभार। राधाकृष्ण प्रतिष्ठानतर्फे आपलं मनपूर्वक धन्यवाद। यापुढील संघ सादर करण्यासाठी पाचारण होत आहे। पदक सामाने बाल कलाकार छोटीशी धन्यवाद। साधारण प्रतिसादाचे बाल कलाकार आणि मेंबर युवा संघाचा काहीसा उत्कृष्ट पद्धतीनं स्वागत करतोय युवा इंदुरकर। थोडासा अंगावर काटा राहणारा प्रसंग
स्थानेश्वर ढोलपथक, शिवने बुद्रुक या ढोलपथकाने इथे उपस्थिती दाखवली, त्यांची कला सादर केली, त्याबद्दल श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान त्यांचा आभारी आहे. त्या मैदानाचा ताबा घेतोय आणि मैदानामध्ये आपली कलाकृती सादर करायला प्राचार्य होतोय तो श्री धावजी देव मित्रमंडळ हरळ ढोलपथक. तर आता वादन करून जल्लोष मित्रमंडळ हरळ ढोलपथक तर असं लोकांना मनोरंजन करतोय आणि आपली कलाकृती सादर करतोय. मिनिटाचा वेळ संपलेला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी आपलं ढोल वादन केलेलं आहे. श्री धावजीदेव मित्रमंडळ हरळ ढोलपथक यांनी आमच्या इथे उपस्थिती दाखवली, आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान तिरवडे इंदुरकरवाडी त्यांचा आभारी आहे. आणि आज ढोलवादन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान तिरवडे इंदुरकरवाडी यांच्या मार्फत आणि ते सर 8 संघांनी आपला उपस्थिती दाखवली आणि आपली कला इथे सादर केली अगदी शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपला इथे कला दाखवली. त्याबद्दल श्री राधाकृष्ण प्रतिष्ठान तिरवडे इंदुरकरवाडी सर्व संघांचा आभारी आहे. आणि मित्रांनो, सर्व स्पर्धक मैदानात घुसलेत आणि पूर्ण मैदान तुडूंब भरलंय बघा. धमाल धमाल फुल धमाल चालू आहे मित्रांनो. हे बघा, रात्रीचे 3 वाजायला आलेत आणि पूर्ण गाव जागा आहे बघा. रात्रीचे 3 वाजायला आलेत. मित्रांनो, स्पर्धा संपल्यात आणि मैदान आहे ना पूर्ण भरलं आहे. यांचा जोश बघा. या सर्व टीम एकत्र येऊन आहे ना ढोल ताशा
पथकाच्या सर्व टीम एकत्र येऊन वाजन चालू आहे. वेगवेगळ्या टीम आहेत त्या बघा, फुल धमाल करतायत, फुल धमाल, फुल एन्जॉय. असा साजरा मी कधी पाहिला नव्हता ढोल ताशांचा स्पर्धेचा. हे बघा एकदम फुल जोशमध्ये आहेत. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बाकी आहे. हे बघा पूर्ण मजा घेतात, पब्लिक पण मजा घेते जबरदस्त. हे बघा मित्रांनो, आणि आता थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. धन्यवाद. आणि आता थोड्याच वेळात बक्षीस वितरण कार्यक्रम चालू झाला आहे मित्रांनो. बघा तरी सांगा कोण असेल. चालू होती, कॉपीराईटमुळे मी म्युझिक दाखवली नाही मित्रांनो. स्पीकरचा आवाज जोरात होता, त्या कारणामुळे आवाज येत नव्हता. तर मित्रांनो, अशी ही पारितोषिकचा सोहळा पार पडला शेवटला. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एक कोकणातील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.